नमस्कार मित्रांनो, मुंबई माडा लॉटरी मी आलेलो आहे पत्राली चाळ गोरेगाव आणि संकेत क्रमांक आहे 537. ही आहे ए विंग, त्याचं काम चालू आहे सध्या. आणि इकडे बी सी डी ऑलरेडी रेडी झालेले आहेत, म्हणजे लोक राहत आहेत. ते बघा, हा मेन गेट आहे आणि राईट गेले की रोड लागतो आपल्याला. असे 4 विंग आहेत, ए बी सी डी. ए विंगमध्ये जवळजवळ 85 फ्लॅट्स आहेत LIG कॅटेगरीसाठी आणि टोटल 4 विंग आहेत, ए बी सी आणि डी. बी सी डी ऑलरेडी रेडी पोझिशन दिलेले आहेत, लोक इथे राहत आहेत. आणि ए विंगचं इकडे लास्टला काम चालू आहे. तिथे एकदम कोपऱ्यात आहे ए विंग, तुम्ही बघू शकता इकडे सगळं काम चालू आहे. असं जे पोझिशन असणार आहे ते मार्च 2027ला आहे ॲज पर रेरा. आणि याची प्राईस आहे 1 करोड. कार्पेट वगैरे मी तुम्हाला ते मेन्शन करतो. आय थिंक 600च्या अराउंड कार्पेट आहे. बिल्डिंग तर रेडी दिसते, पण काम चालू आहे. बघू आज जायला मिळतं का. सगळं कन्स्ट्रक्शनचं स्टेटस आतून थोडंसं तुम्हाला. तरी अजून एक वर्ष जाईल असं वाटतं मला हे सगळं बघून. अजून आतमधलं काम भरपूर बाकी आहे. LIGचा फ्लॅट आहे. इकडे किचन, बाथरूम आणि हा एक बेडरूम. मोठा आहे फ्लॅट, जरा मला मोठा वाटला LIG कॅटेगरीसाठी. कार्पेट जरा जास्त असं वाटतं, काय माहिती, बघू. पण इथं पण एक रूम आहे. 502चा कार्पेट आहे ना, त्याच्यामुळे मोठा वाटतो या फ्लॅट. नाही तर युजली LIGचे फ्लॅट मारायचे कमी असतात, पण हा जरा मोठा आहे फ्लॅट. 1 करोडची प्राईस ठेवली आहे म्हणाले. मला कळत नाही किचन कुठे काय, हे सगळं अंडर कन्स्ट्रक्शन. इकडे थोडं टाईल्स वगैरेचं काम झालेलं आहे, हे आपण दाखवतो तुम्हाला. साईट व्हिजिट ऑलमोस्ट सगळ्या केलेल्या आहेत मी, म्हणजे गोरेगाव एरियामधल्या. तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आलो होता आता इकडे. जर तुम्ही बघितलं ना, हे बघा इकडे किचन वगैरे लगेच लागलेलं किचन आहे. हा जरासा रेडी वाटतोय फ्लॅट. हे बघा हॉल मोठा आहे. हॉल 600चा कार्पेट. बेडरूम पण थोडासा मोठा वाटतो युजलपेक्षा. हा पण मोठा वाटतो बेडरूम, ठीकठाक आहे. वॉशरूम, इंडियन टॉयलेट. ही बिल्डिंग आहे, ही जी दिसते ना ही बिल्डिंग आहे पत्राळी चाळ माडाची. आणि ही जी दिसते ती प्रायव्हेट आहे. आता काय झालं ना, ए विंगच्या ना समोरासमोर हा टॉवर आलेला आहे. त्याच्या पूर्ण व्ह्यू ऑलमोस्ट ब्लॉक झालेला आहे. तुम्ही बघू शकता तो शेवटचा ए टॉवर आहे तिकडे, ह्या नवीन आपल्या जुन्या बिल्डिंगमध्ये. आणि ही नवीन टॉवर प्रायव्हेट बिल्डरचा आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल जर बोलायचं झालं तर हा जो प्रोजेक्ट आहे पतळी चौल गोरेगाव, हा गोरेगाव वेस्ट मेट्रो स्टेशनपासून जर बघाल तर एक 2 किलोमीटरवर आहे. म्हणजे 6 मिनटं दाखवत आहे. आणि तेच तुम्ही जर गोरेगाव रेल्वे स्टेशन बघितलं तिथूनसुद्धा हा 2 किलोमीटरवर आहे. म्हणजे एकदम मधोमध प्रोजेक्ट आहे हा. 2 किलोमीटर मेट्रो स्टेशन आणि 2 किलोमीटर रेल्वे स्टेशन. आणि बाकी चांगला गजबजलेला एरिया आहे, चांगलं प्राईम लोकेशन आहे याचं. फक्त या प्रोजेक्टचं एकच ड्रॉबॅक आहे की जी ए विंग आहे ती ज्या समोर एक्झॅक्टली समोर एक टॉवर येतो आहे, त्याच्यामुळे जे या साईडचे फेसिंग फ्लॅट्स असणार ते टॉवरला फेसिंग त्यांना कुठल्याही प्रकारचा व्ह्यू मिळणार नाही आहे. पण जे बॅक साईडचे फ्लॅट्स आहेत त्यांना व्ह्यू मिळेल. ठीक आहे, तर असं सगळं आहे. इकडे हा जो टॉवर येतो आहे ना तो आहे 51 फ्लोअरचा, 51 फ्लोअरचा टॉवर आहे. आणि याची प्राईस मी काढली तर 2 BHK अराऊंड 600चा कार्पेट. सेम जो माडाचा आहे ना तोच कार्पेट जवळपास. त्याची प्राईस आहे 1.8 CR. ठीक आहे, तर ही मार्केट प्राईस आहे. 600चा कार्पेट 1.8 करोड. हे बॅक साईड आहे एविंगची. त्या बॅक साईडवरून तुम्हाला व्ह्यू भेटेल. आतून कामं बाकी आहेत, बाहेरून तर झालेली आहेत, पण मला असं वाटतं अजून 1 वर्ष जाईल. त्यांनी मार्च 2027 सांगितलं परमिशन. हा बाहेरचा रोड आहे पतळी चौलच्या इकडचा.